चला करू घरचा अभ्यास। तिसरी आणि चौथी गणित विषयाचा आज आपला 11वा दिवस आहे। तर आज आपण भौतिक बेरजेचे भौतिक उदाहरण पाहणार आहोत। काल आपण थोडे पाहिले तशाच नमुन्याचे आज थोडी उदाहरणं पाहणार आहोत। आज भाग दुसरा आहे आणि उद्या पण आपल्याला भौतिक उदाहरणं सोडवायची आहेत। तर आज आपला भाग दुसरा आहे। चला तर पटपन काय करायचं, पॅड, पेन्सिल, पट्टी, इरेजर घेऊन घरचा अभ्यास करायला बसायचं आहे। मोबाईल लांब ठेवायचा आहे, ठीक आहे। तर मुलांनो, आज आपल्याला 2201 ते 2201 ते 2300 पर्यंत उजळणी लिहायची आहे। आता सगळीच उजळणी मला तुम्हाला दाखवणं लिहिणं शक्य नाही, पण थोडे बहुत की तुम्हाला उजळणी नेमकं कशी असते हेच अंदाज येण्यासाठी मी काही अंक तुम्हाला वाचत लिहून घेणार आहे तुमच्याकडून। आता इथं बघा, हे 500 500 1000 रुपये झाले। हे 1000 रुपये, हे 500 500 1000 रुपये। हे किती, 10,000च्या घरात किती आहेत? 2000 रुपये। 1000च्या घरामध्ये किती आहेत? 2000 रुपये। हे 1000 आणि हे 1000 किती हजार आहेत? 2000। शतकाच्या घरामध्ये बघा, हे 100 आणि हे 100 किती झाले? 200। 1200 किती आहेत? हे 2200। 1000 2000, 2000 100 आणि 2000 200। 2200। चला आता माझ्यासोबत लिहायचे तुम्ही। 2201 2000 200। एक दशकाच्या घरामध्ये कुणीच नाहीये म्हणून 0 आणि एककाच्या घरामध्ये 1 आहे। 2201, 2202, 2203, 2204, 2205, 2206, 2207, 2208, 2209 आणि 2210 किती झाले? हे 2210। पण 10ला एककाच्या घरात राहता येतं का? नाही। मग हे 10 कुणाच्या घरात जाणार? दशकाच्या घरामध्ये जाणार। आता किती झाले बघा, हे 2000, हे 200, हे 10 आणि हे 1। 2211, 2212, 2213, 2214, 2215, 2216, 2217, 2218, 2219 आणि 2220 किती झालं? 2220। आता हे 10 एककाच्या घरात राहू शकत नाहीत म्हणून एकक कुठे गेले? 10 दशकाच्या घरामध्ये गेले। आता बघा, हे 2000, हे 200, हे 20 आणि हा 1। 2221, 2222, 2223, 2224, 2225, 2226, 2227, 2228, 2229 आणि हे 2230। पण हे 10 एककाच्या घरात राहू शकत नाहीत, मग हे 10 कुठे गेले? दशकाच्या घरात आणि एककाचं घर झालं पुन्हा रिकामं। आता बघा, हे किती आहेत? 2000। हे किती आहेत? 200। हे किती आहेत? 10 20 30 30
आणि हा 1 2231 2232 2233 2234 2235 2236 2237 2238 2239 आणि हे 2240. पण 10 इथं राहू शकत नाहीत म्हणून 10 कुठे गेले? दशकाच्या घरामध्ये. आता पहा, हे 2000, हे 200, हे 40 आणि हा 1. 2241 2242 2243 2244 2245 2246 2247 2248 2249 आणि 2250. आता हे 10 इतर होऊ शकतात एककाच्या घरामध्ये नाही, म्हणून एककाच्या घरामध्ये 10 दशकाच्या घरामध्ये गेले. आता पहा, हे 2000, हे 200, हे 50 आणि हा 1. 2251 2252 2253 2254 2255 2256 2257 2258 2259 2259 आणि 2260 2260. आता पण दशकाच्या घरात राहू शकत नाहीत 10, म्हणून हे 10 गेले दशकाच्या घरामध्ये. एककाच्या घरात 10 राहू शकत नाहीत म्हणून ते कुणाच्या घरात गेले? दशकाच्या घरामध्ये गेले. आता पहा, हे 2000, हे 200, हे 60 आणि हा 1. 2261 2262 2263 2264 2265 2266 2267 2268 2269 आणि 2270. 70 आता हे 10 एककाच्या घरात राहू शकत नाहीत. मग आता एकक काय करणार? यांना दशकाच्या घरात पाठवणार. आता पहा, 1000 2000, हे 200, हे 10 20 30 40 50 60 70, हे 7 आणि हा 1. 2271 2272 2273 2274 2275 2276 2277 2278 2279 आणि 2280. किती झाले? 2280. आता 80 च्या जागी मी काय करणार? हे एककाच्या घरातले काढणार आणि इतर दशकाच्या घरात 10 पाठवणार. आता पुन्हा मोजूयात आपण. हे 2000, हे 200, हे 80 आणि हा एक 81. 2281 2282 2283 2284
2285, 2286, 2287, 2288, 2289 आणि 2290. किती झालं? 2290. आता हे 10 मी इकडे पाठवलेले आहेत. आता इथं पहा, हे 2000, हे 200, हे 90 आणि हा एक 91. 2291, 2292, 2293, 2294, 2295, 2296, 2297, 2298, 2299 आणि 2000. आता इथं गंमत आहे. आता इथं बघा, हे झाले 30, 10 झाले. आता हे 10 कुठं पाठवले? दशकाकडे पाठवले. हे 10 कुठं पाठवले? दशकाकडे पाठवले. आता दशकाकडे किती झालेत बघा. आता दशकाकडे बघा, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि हे 100. हे झाले 100. 100च्या दशकाच्या घरात 100 राहू शकत नाहीत. मग 100 हे कुठं पाठवले? शतकाच्या घरामध्ये हे 100 पाठवले. आता शतकाच्या घरामध्ये किती झालेत बघा. आता 1000, 2000, 2000. आता इथे किती आहेत? 100, 200, 300. इतक्या वेळेस शतकाच्या घरात 2च नोटा होत्या, पण शेवटी 3 नोटा आल्या. इकडचे 100 इकडे आले. अशा ह्या संख्या तयार होत असतात. चला फास्ट पाडे लिहूत आपण. वाचत माझ्यासोबत लिहा. बे एक बे, बे दोन्ही 4, बे त्रिक 6, बे चौक 8, बे पंचे 10, बे सख 12, बे सती 14, बे आठी 16, 92 18, 92 20. 3 एक 3, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 पाची 15, 3 संग 18, 3 7 21, 3 8 24, 3 9 27, 3 10 30. 4 एक 4, 4 दोन्ही 8, 4 त्रिकोण 12, 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 सख 24, 4 7 28, 4 8 32, 4 9 36, 4 9 40. 5 एक 5, 5 दोन्ही 6, 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 सख 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45, 5 10 50. 6 एक 6, 6 दोन्ही 12, 6 त्रिक 18, 6 चौक 24, 6 पंचे 30, 6 6 36, 6 सुकून 42, 6 8 48, 6 9 54, 6 10 60. 7 एक 7, 7 दोन्ही 14, 7 त्रिक 21, 7 चौक 28, 7 5 35, 7 सुकून 42, 7 7 49, 7 8 56, 7 9 63, 7 10 70. 8 एक 8, 8 दोन्ही 16, 8 त्रिक 24, 8 चौक 32, 8 पंचे 40, 8 सख 48, 8 7 56, 8 8 64, 8 9 72, 8 10 80. 9 एक 9, 9 दोन्ही 18, 9 त्रिक 27, 9 चौक 36, 9 5 45, 9 सख 54, 9 7 63, 9 8 72, 9 9 81, 9 10 90. 10 एक 10, 10 दोन्ही 20, 10 त्रिक 30, 10 चौक 40, 10 5 50, 10 सख 60, 10 7 70, 10 8 80, 10 9 90, 10 10 100. ओके. तर मुलांनो, आता हे आपल्याला बौद्धिक बेरीज शिकायची आहे. बौद्धिक बेरीज म्हणजे काय की वेगळे गणित. प्रत्येक गणित हे वेगळ्या प्रकारचं आहे. आता हे समजून घेण्यासाठी तुम्हाला थोडंसं जास्त लक्ष द्यावं लागणार आहे, कारण की प्रत्येक गणित हे वेगळं आहे. समजून घ्यावं लागेल. तर काय करायचं, गणितीतलं बघून लिहायचं. 910 अधिक 10 हे गणितीतलं बघून लिहायचं, पण उत्तर इकडचं बघून लिहायचं. आणि तुम्हाला सगळं नाही लिहिणं झालं तरी काही अडचण नाही.
याच्यातले एक 5-6 गणित जरी तुम्ही लिहिले तरी खूप झालं. मात्र इकडं लक्ष द्या, मी काय शिकवायले काय म्हणायले याच्याकडे जास्त लक्ष द्या. तुम्हाला लिहिणं झालं नाही तरी चालेल, थोडंसं लिहा, नाही असं नाही, थोडंसं लिहा, पण जास्त इकडं लक्ष द्यायचं आता तुम्हाला. आता पहिलं गणित बघा, 910. चला लिहायला सुरुवात करा. 910 अधिक 10. आता इथं बघा साधी बेरीज आहे. 910 अधिक 10. आता एकक दशक, एकक दशक. 10 अधिक 10 किती झाले रे? हा एकक दशक दशकामध्ये मिसळायचा आहे. दशकाची जागा ही दशकाची जागा आहे. 1 अधिक 1 किती झाले? 2. 901 आणि 1 किती झाला? 2 आणि हे 0. 920 उत्तर झाले. ह्याला आडवी बेरीज केली असं म्हणतात. आता शून्यामध्ये एककाची बेरीज केली, 0 झाली, आणि दशकाची बेरीज केली, 2 आली, आणि हे 9 उत्तर आलेले. म्हणजे 910 अधिक 10 बरोबर किती उत्तर आलेलं आहे आपलं? 920. पुढचं बघा आता गणित काय, 556 च्या पुढची संख्या कोणती? तर 556 च्या पुढची संख्या कोणती? आता संख्या कशा तयार होतात आपण पाहिलेलं, एक एक न संख्या वाढत असतात. आता 556 च्या पुढची संख्या कशी असेल? या संख्येपेक्षा 1 न मोठी असेल. बरोबर आहे का? 556 च्या पुढची संख्या कोणती असेल? 1 न मोठी असेल. 1 न मोठी, 556 पेक्षा 1 मोठं कोणतं आहे? 556, 557. कोणती संख्या 1 न वाढते माहिती ना तुम्हाला? कोणती संख्या 1 न वाढत असते? 556 अधिक 1. 556 अधिक 1 किती झालं? 5 आणि 1 7. एककाची बेरीज केली, 6 आणि 1 ची बेरीज केली, 6 आणि 1 किती झालं? 7. आणि 55 जशाच तसं लिहिलं, 557. 556 च्या पुढची संख्या इथं काय येणार आहे? ह्या डब्यामध्ये 557 येणार आहे उत्तर. किती येणार आहे? 557. पुढचं गणित आहे आपलं 166. आता मी याच्यामध्ये का लिहित नाहीये, तर डबा तयार आहे, सगळं लिहित नाहीये. का बरं? कारण की थोडंसं आता प्रत्येक वेळेस हे असे डबे मारणं शक्य नसतं. अशा वेळेला आपल्याला थोडंसं ह्या बिना डब्याचं सुद्धा गणित यायला पाहिजे. आता बघा, 166 अधिक 99. गणित नीट पहा, बरोबर डबा अधिक 166. आता अशी कोणती संख्या आहे की 166 आणि 99 ची बेरीज बरोबरचं चिन्ह आहे? ही केवढी येणार आहे? ह्या दोघांच्या बेरीज एवढी येणार आहे. मग आता एक संख्या इथे 166 आहे, तर दुसरी कोणती असेल? 99. तुम्ही म्हणाल मॅडम असं कसं? हे बघा, आता ह्या हातात माझ्या किती आहे? 4. 1 2 3 4, आणि ह्या हातामध्ये 2 आहे. आता मी बेरीज केली म्हणजे मिसळलं. किती उत्तर आलं? 1 2 3 4 5 6. बरोबर आहे का? आता मी काय करणार आहे? ह्या हातामध्ये 2 आणि ह्या हातात 4 घेतले. ह्या हातामध्ये 2 घेतले आणि ह्या हातामध्ये 4 घेतले. किती बेरीज झाली? 1 2 3 4 5 6. 6च बेरीज झाली. असं केलं तरी बेरीज किती येणार आहे? 6च येणार आहे. असं केलं तर बेरीज किती येणार आहे? 6च येणार आहे. असं केलं तर बेरीज किती येणार आहे? 6 येणार आहे. नीट बघा माझं म्हणणं काय. असं केलं तरी बेरीज किती येणार आहे? 6. म्हणजे संख्या इकडच्या तिकडे झाल्या तरी काही फरक पडतो का बेरजेच्या उत्तरामध्ये? नाही. तसं 166 इथं पहिल्यांदा आहे, इथं दुसऱ्यांदा गेलं, म्हणजे पहिल्यांदा काय असेल? बरोबरचं चिन्ह आहे. ह्या दोघांची बेरीज यांच्या एवढीच येणार आहे. म्हणजे इथं कोणती संख्या येणार आहे? 99. इथं कोणती संख्या येणार मग? 99. संख्या सेम आहेत बघा दोन्ही, फक्त बरोबरचं चिन्ह काय बरोबर यायला पाहिजे. दोन्हीचं उत्तर सारखं यायला पाहिजे. बरोबरचं जेव्हा चिन्ह मध्ये असतं तेव्हा त्याचा अर्थ काय असतो? ह्या दोघांची बेरीज आणि ह्या दोघांची बेरीज ही सारखी यायला पाहिजे. सारखं दाखवण्यासाठी बरोबरचं चिन्ह असतं. आता 166 अधिक 99. 166 अधिक 99 बरोबर 99 अधिक 166. जागा बदलली तरी बेरजेमध्ये फरक पडत नाही. जागा बदलली तरी बेरजेमध्ये फरक पडत नाही. म्हणून 166 अधिक 99 बरोबर 99 अधिक 166. आता चौथं गणित काय बघा, डब्बा अधिक 225 बरोबर 225 अधिक
669. आता इथे बघा बरोबरचं चिन्ह आहे. बरोबरचं चिन्ह काय, याचा अर्थ ह्याची बेरीज जेवढी आहे तेवढी ह्याची बेरीज आहे. ह्या दोन संख्यांची बेरीज आणि ह्या दोन संख्यांची बेरीज सारखी आहे म्हणून इथं बरोबरचं चिन्ह आहे. मग आता एक संख्या किती आहे 225. अरे इथं पण आहे आणि इथं पण आहे, इथं पण आहे, मग इथं पण आहे. म्हणजे इथली संख्या कोणती असणार, हीच असणार, कारण की मध्ये बरोबरचं चिन्ह आहे. ह्या दोघी जणी सारख्या आहेत म्हणजे इथं येणारी संख्या सुद्धा किती असणार 669. आता फक्त जागा बदललेली, जागा बदलली तरी बेरजेमध्ये उत्तर सारखंच येतं म्हणून इथं बरोबरचं चिन्ह आहे. म्हणजे इथं कोणती संख्या आली 169, 669. $992 अधिक डब्बा बरोबर 992. आता कसं करावं, इथं पण 992 आणि इथं पण 992, दोन्हीकडे 992. आणि आता याच्यामध्ये काय मिसळ अवघड आहे, दोन्हीकडे बेरीज आता बरोबर आली. 992 मध्ये एवढं मिसळलं तर 992 येते. पण 992 कमी पण नाही जास्त पण नाही. इथं पण 992 आणि इथं पण 992. आता किती मिसळावं त्याच्यात, दोन्ही संख्या सारख्याच आहेत की नाही, दिसायलेत की नाही, मग तर बरोबरचं चिन्ह. तर एक मिसळलं, जर समजा 992 मध्ये एक मिसळलं तर 993 होणार. इतर 292च आहे. मग किती मिसळले तर 992 ला 992 राहील. सोचने वाली बात है. 992 मध्ये किती मिसळलं तर 992च होईल. किती मिसळ, एक मिसळावं तर 93 होते, 2 मिसळावं 94 होते, 3 मिसळावं 93, 94 होते, 95 होते, 4 मिसळावं 96 होते. आता 992 मध्ये किती मिसळले तर 992 होईल गडे. कायच नाही मिसळायचं, एवढं आहे तेवढंच आहे, जेवढं आहे तेवढंच आहे. कायच नाही मिसळायचं म्हणजे 0 मिसळायचं. 992 अधिक 0 बरोबर 992. किती सोपं आहे. पण आपल्याला लक्षात येत नाही, आपण घाबरतो तसं वेगळं गणित आलं की, म्हणून मुद्दाम पण गणित येतं. उत्तर किती सोपं होतं बघा, 992 992 म्हणजे काहीच मिसळायचं नाही, कमी पण करायचं नाही, म्हणजे काहीच मिसळायचं नाही म्हणजे 0 मिसळायचं. किती सोपं होतं. पण परीक्षेत अशी गणित आली की आपण घाबरतो, आणि घाबरलं की सगळं बुडालं. आता इथं बघा हे गणित 9 शतक अधिक 5 दशक अधिक 6 एकक. आता इथं ह्या डब्याची गरज लागणार आहे आपल्याला. 9 शतक 5 दशक, 9 शतक 5 दशक, 5 दशक म्हणजे 50, 5 दशक आणि 6 एकक. 6 एकक म्हणजे 6च, 6 ला 6. आता यांची काय केलेली बेरीज, 5 ला 5 आणि 9 ला 9, 956. म्हणजे 9 शतक 5 दशक 6 एकक म्हणजे किती 956. इथं उत्तर किती येणार 956. आता हे दुसरं गणित पण तसंच आहे बघा. पुढचं गणित सुद्धा तसंच आहे. 9 दशक, 9 दशक, 9 दशक म्हणजे 90. 8 दशक, 8 दशक म्हणजे 80. 9 दशक, 9 दशक म्हणजे 90. आता यांची काय करायची आपल्याला बेरीज. मध्ये चिन्ह आहे, बेरीजेचं चिन्ह आहे. आता बेरीज करू आपण. 0 ला 0, 9 9, 9च्या पुढे 8 घरं मोजले. आता याची करायची बेरीज. 9च्या पुढे 8 घरं मोजले, 9च्या पुढे 8 घरं, 9 10 11 12 13 14 15 16 17. 17 कसं लिहिणार आहे मी, शतकाच्या घरामध्ये 1 आणि दशकाच्या घरामध्ये 17. 9च्या पुढे 8 घरं मोजले 17 झाले. 17च्या पुढे 9 घरं मोजायचे, अजून विसरले होते ना मी. 17च्या पुढे 9 घरं, 9 17 18 19 20 21 22 23 24 25 26. 26 कसं लिहिणार आहे मी, शतकाच्या घरामध्ये 2 आणि दशकाच्या घरामध्ये 6. आता शतकाच्या घरामध्ये 2 ला 2 आले, म्हणजे किती आलं उत्तर 260. आता याचं उत्तर किती येणार आहे आपलं 260. कोणतं गणित होतं हेच होतं. किती उत्तर येणार आहे आपलं 260. आता पुढचं गणित बघा आपलं. 112 पेक्षा 5 ने मोठी संख्या कोणती. 112 पेक्षा
5 ने मोठी संख्या कोणती? मोठी संख्या म्हणलं की पुढे जावं लागतं, लहान संख्या म्हणलं की मागे जावं लागतं. आता पुढे जाताना आपण काय करत असतो? बेरीज करत असतो. साधं माहिती आपल्याला की बेरीजेमध्ये आपण काय करतो? पुढे संख्या मोजतो. तसं आता 12 मध्ये किती 12च्या पुढची 5वी संख्या म्हणले. 12च्या पुढची 12 पेक्षा 5 ने मोठी किंवा 5 न पुढची संख्या. मग आता मोठी संख्या म्हणलं की काय करावं लागणार आपल्याला? बेरीज. नीट लक्षात ठेवा, मोठी संख्या म्हणलं की बेरीज करायची आणि लहान संख्या म्हणलं की वजाबाकी करायची. तर 12 पेक्षा 5 ने मोठी 112 पेक्षा 5 ने मोठी संख्या कोणती? आता 112च्या पुढे 5 घरं मोजणार आपण. 112च्या पुढे 5 घरं. 112च्या पुढे 5 घरं. 112, 13, 14, 15, 16, 17. 112च्या पुढची 5 ने मोठी संख्या कोणती? 117. हे तुम्हाला येत होतं का सांगा बर? नाही. 112 पेक्षा 5 ने मोठी संख्या. 112 पेक्षा 5 ने मोठी संख्या कोणती? 112 पेक्षा 5 ने मोठी संख्या कोणती आहे? 117. आता ह्या डब्यामध्ये काय येणार आहे? 117. कसं काय येणार आहेत माहिती ना तुम्हाला? 112 अधिक 5 केले आपण, 117 आपल्याला संख्या मिळालेली आहे. आता पुढचं गणित बघू आपण. 72 अधिक 25. 72 अधिक 25 नवं गणित आहे. 72 अधिक 25 मध्ये डबा दिलाय, खायला नाही दिला, उत्तर लिहायला दिलाय. 66 अधिक 39. 72 अधिक 25 असा डबा आहे मध्ये. 66 अधिक 39. आता काय म्हणले? कोणती संख्या मोठी आहे? आता बेरीज दिले, संख्या दिली का? नाही. त्यांना बघायचं ना तुम्हाला बेरीज येते का नाही. म्हणून काय केलंय त्यांनी? मध्ये डबा दिलाय आणि बेरीज दिली. 72 अधिक 25 आणि 66 अधिक 39. आता गणित एक आहे, बेरजा 2 आहेत. काय करावं आता? दोन्ही करायच्या, नो प्रॉब्लेम. आता 72 अधिक 25 करू आधी. 72 अधिक 25. दुसरं गणित काय? 66 अधिक 39. यांची काय करायची? बेरीज. 2च्या पुढे 5 घरं मोजले. 2, 3, 4, 5, 6, 7. 7च्या पुढे 2 घरं मोजले. 7, 8, 9. 6च्या पुढे 9 घरं मोजले. 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. 15 कसं लिहिणार आपण? इथं 1 आणि इथं 5. 6च्या पुढे 3 घरं मोजले. 6, 7, 8, 9 आणि हातच्याचं 1, 10. हातचा विसरत जाऊ नका. आता कोणती बेरीज जास्त आली बघा? एकाची बेरीज आली 97, याची बेरीज आली 97 आणि 66ची बेरीज झाली 105. आता 97 मोठं का 105 मोठं? 97 मोठं का 105 मोठं? 105 ही संख्या मोठी आहे. म्हणून ह्या दोन बेरजामध्ये ही बेरीज मोठी आहे. कोणती बेरीज मोठी आहे? ही बेरीज मोठी आहे. ह्याच्यापेक्षा ही बेरीज मोठी आहे. गणित थोडंसं अवघड आहे, समजून घेतलं तर खूप सोपं आहे. काय करायचं? ह्या दोघांची बेरीज करायची, ह्या दोघांची बेरीज करायची. दोघांची बेरीज बाजूला करायची, दिसू नये अशी गुपचूप करायची आणि बघायचं ह्या दोघांमध्ये कुणाची बेरीज मोठी आहे. मग ही बेरीज मोठी आहे म्हणजे 105 ही संख्या मोठी आहे. म्हणून उत्तर आपलं कोणतं येणार? हे उत्तर येणार. आणि ह्या डब्यामध्ये मोठ्या संख्येकडे नेहमी चिन्ह असतं बघा. हे पहिली दुसरीला शिकलात ना तुम्ही. हे मगरीचं तोंड आहे. हे मगरीचं तोंड कुणाकडे असतं? नेहमी मोठ्या संख्येकडे असतं. म्हणून मोठी संख्या कोणती आहे? ही आहे मोठी संख्या. तर पुढचं गणित बघा. आता सारखंच गणित आहे, फक्त जरा मोठ्याच बेरीज आहे. मोठी तर मोठी आपल्याला येते ना. 3 अंकी 4 अंकी सगळ्या बेरजा केल्यात आपण. आता बघा 5653 अधिक 7356. आता ह्याच्यासोबत कुणाची जोडी लावली आपली? 6464 अधिक 342. आता हे संख्या आहेत, ह्यांच्यामध्ये काय म्हणलेले? मोठी संख्या कोणती? मग मोठी संख्या आता काढायची. आधी तर बेरीज दिले, बेरीज येऊन कसं कळणार मोठी संख्या कोण आहे म्हणून? मग आता काय करायचं? ह्या दोघांची बेरीज करायची आणि ह्या दोघांची बेरीज करायची आणि बघू कोण मोठं आहे ते. आता ह्याची बेरीज मी इथं करते. 5653 अधिक 7356. इथं बघा आता 6464 अधिक
3342. आता बघा मी शतक शतकाच्या खाली लिहिलेले बघा, असं लिहायला यायला पाहिजे तुम्हाला पटकन फास्ट. शतकाच्या खाली शतक. आता 3 मध्ये 6 मिसळले, 3च्या पुढे 6 घरं. 3 4 5 6 7 8 9. 9च्या पुढे 5 घरं मिसळले. 9च्या पुढे 5 घरं. 9 10 11 12 13 14. 14 कसं लिहिणार आहेत आपण? 6च्या वर 1 आणि इथं 4. 6 मध्ये 1 मिसळ, 6 मध्ये 3 मिसळले. 6 7 8 9 आणि हातच्याचं 1 10. 10 कसं लिहिले आपण? इथं 0 आणि इथं सॉरी इथं 1 आणि इथं 0. आता 5च्या पुढे 7 घरं मोजले. 5 5 6 7 8 9 10 11 12. 12 मध्ये हा 1 मिसळला, किती झाले? 13. त्याची बेरीज करू. 4 मध्ये 2 मिसळले. 4 5 6. 6 मध्ये 4 मिसळले. 6 मध्ये 4 मिसळले. 6 7 8 9 10. 10 कसं लिहिणार आहेत आपण? इथं 1 आणि इथं 0. 3 मध्ये 1 मिसळला, 4 झाले. 4 मध्ये 4 मिसळले, 8 झाले. आणि 6 ला 6. आता 13,049. ह्याची बेरीज किती आली? 13,049. आणि ह्याची किती आली? एकक दशक शतक हजार 10,000. 13,049. आणि ह्याची बेरीज किती आली आहे? एकक दशक शतक हजार 6,806. तर आता हे दोघांमध्ये बेरीज कुणाची जास्त आहे? ही बेरीज जास्त आहे, म्हणून ही संख्या मोठी आहे. तुम्हाला अजून संख्या वाचता येत नाहीत, पण थोडं थोडं कळतं तुम्हाला लहान कोण आहे मोठं कोण आहे. आता झालं एवढं बेरीजेचं झालं ना, तुम्हाला संख्या शिकवणार आहे मी. हा चला आता पुढचं अजून एवढे गणित करायचे बघा आपल्याला. एवढं गणित झालं की झालं, मग आजचा घरचा अभ्यास संपला आपला. जरा थोडस समजायला अवघड आहेत बाळांनो गणित. समजायला अवघड आहेत, लिहायला खूप सोपे आहेत. चला आता पुढचं गणित लिहू आपण. पुढची संख्या आहे आपली 7,375 अधिक 3 दशक बरोबर बॉक्स. आता गणित म्हणले काय बघा, 7,375. आता इथं लिहावं लागेल आपल्याला हजार. हजार म्हणजे हजारच्या घरापासून 7,375 अधिक 3 दशक. 3 दशक म्हणजे 3 दशक, दशकाच्या घरामध्ये 30. 3 दशक म्हणजे 30. आता 5 ला 5. 7 मध्ये 3 मिसळले, 10 झाले. शतकाच्या घरात 1 आणि दशकाच्या घरामध्ये 0. 3 आणि 1 किती झाला? 4. 7 ला 7. 7,405. बेरीज किती आली? 7,405. आता या डब्यामध्ये काय लिहिणार मी? 7,405. पुढचं गणित बघा, 6,666. संख्येच्या पुढच्या संख्येपेक्षा 100 मोठी संख्या कोणती? 6,666 ची पुढची संख्या किती? अधिक 1. किती केलं आपण? अधिक 1. आता 6 मध्ये एककामध्ये एकक मिसळला. 6 मध्ये 1 मिसळला, 7 झाले. आणि हे 6 जशास तसं लिहिले आपण. 6,666 च्या पुढची संख्या किती आहे? 6,667. अजून काय म्हणलेलं आहे? संख्येपेक्षा 100 मोठी संख्या कोणती? ह्याच्यापेक्षा 100 मोठी संख्या. अरे बापरे, आता कसं काढा? 6,667 पेक्षा 100 मोठी संख्या कशी काढा? अवघड आहे आता. सोपं आहे. 100 म्हणजे किती? शतक. 100 म्हणजे किती? शतक. 100 म्हणजे किती? शतक. आता इथं शतक कोण आहे? एकक दशक शतक. ह्याचा शतक आहे 6. कसा लपून बसलाय बघा. आता ह्याचा शतक कोण आहे? 6. 6 मध्ये 100 मिसळले, 600 700. किती उत्तर आलं? 700. 6,767. शतकामध्ये आपण 1 मिसळला. 100 मिसळायचे होते आपल्याला. 100 म्हणजे शतक. आता ह्याच्यामध्ये शतक कोण आहे? एकक दशक शतक. शतक कोण आहे? ह्याच्यामधला 6. ह्या शतकामध्ये काय मिसळला मी? हा 100 मिसळला. हा 100 हा शतकामध्ये मिसळला. तर 6 मध्ये 100, 6 मध्ये 1 मिसळला, किती झाले? 700. 6,767. उत्तर किती आलं आपलं? 6,767. पुढचं गणित बघा आपलं 68
अधिक 10, 68 अधिक 10. आता 10, 100, 1000, 10,000 ह्या संख्या ज्या आहेत ह्या मिसळत असताना काय करायचं, फक्त आधी स्थान बघायचं. इथं स्थान बघणं खूप महत्वाचं आहे. हे बघा 68 अधिक 10, 68 अधिक 10. त्याच्यामध्ये 10 म्हणजे किती, दशक. 10 म्हणजे दशक. इथं दिसत नाहीये, इथं लिहिते. हे बघा 68 अधिक 10, 10 म्हणजे दशक. 10 डायरेक्ट कुणाच्या मध्ये मिसळायचा, 6 मध्ये मिसळायचा. 6 मध्ये एक मिसळला 7 आणि हे 78. 68 अधिक 10 बरोबर 10 म्हणजे दशक. दशक कोण आहे ह्या घरामध्ये, ह्या दोघांमध्ये दशक कोण आहे, 6 दशक आहे. 6 मध्ये एक मिसळला किती झाले, 7 आणि 8. 68 अधिक 10 बरोबर 78. आता इथं बघा 7375 अधिक 3 दशक. 3 दशक 7000. आता मोजूत एकक, दशक, शतक, हजार. हजार कोण आहे इथं, 7375 अधिक 3 दशक. 3 दशक म्हणजे 30. 3 दशक म्हणजे 30. तर बेरीज केली 5, 7 आणि 3 10. 10 कसं लिहिलं आपण, 7च्या पुढे 3 घरं मोजले. 7, 8, 9, 10. 10 आणि 1 11. 11 मध्ये 3 मिसळले. 12, 13, 14. सॉरी 7 आणि 3 10. 7, 8, 9, 10. 10 इथं एक लिहिला, इथं 0 लिहिले. 3 मध्ये एक मिसळला, 4 झाले आणि 7 ला 7. किती बेरीज आली इथं, 7405. किती बेरीज झाली, 7405. पण असंही करता येतं आणि असंही करता येतं. नीट लक्ष द्या. आता तुम्ही एकक दशक जर तुम्हाला समजलं असेल तर बघा, नीट लक्ष द्या. 3775 अधिक 3 दशक. 3 दशक म्हणजे किती, 30. 3 दशक म्हणजे 30. आता याच्यामध्ये दशकाचं घर कुणाचे, एकक दशक. 7 दशक आहे. ह्या 7 मध्ये 3 दशक मिसळले. 7 दशक मध्ये 3 दशक मिसळले. 7, 8, 9, 10. 10 झालं उत्तर. किती आलं इथं, 0. आणि हातचा कुठे गेला, शतकाकडे गेला. हे शतक आहे ना, एकक, दशक, शतक. हे शतक आहे. मग 3 मध्ये एक मिसळला किती झाले, 4. 7405 उत्तर आलं बघा, 7405. अशी पण बेरीज यायला पाहिजे बरं का तुम्हाला. आपण करूत अशी बेरीज, पण थोडंसं अजून ह्याच गणिताची थोडी प्रॅक्टिस करू. पुढचं गणित बघा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000. 10,000 म्हणजे 15,002 अधिक 1000. आता 1000 म्हणजे काय, एकक, दशक, शतक, हजार. एकक, दशक, शतक, हजार. आता इथं हजार कोण आहे, 5 आहे. या संख्येमध्ये हजारच्या जागेवर कोण आहे, 5. आता 5 मध्ये 1 मिसळला. 5 मध्ये किती मिसळला, 1. 1000. 5च्या जागी 6 लिहिलं मी, 16,002. किती उत्तर सोपं आहे बघा. हे हजार आहेत. हजारच्या जागी कोण आहे, 5 आहे. 5 मध्ये 1 मिसळला, 6 झाले. मग आता 6 झाले, 1602. आता पुढचं गणित बघा, 342 अधिक डब्बा बरोबर 342. 342 मध्ये किती मिसळले तर 342 येतील. घंटा कायच नाही मिसळायचं. 342 ला 342 इथं काय मिसळायचं नाही, कमी करायचं नाही, म्हणून इथं काय येणार मग, 0. 342 मध्ये 0 मिसळले तर 342 उत्तर येणार. किती सोपं आहे, पण समजायला किती अवघड आहे. 545 अधिक 100 बरोबर डबा. 545 अधिक 100 बरोबर डबा. आता बघा 100 म्हणजे काय, शतक. एकक, दशक, शतक. 5 मध्ये किती मिसळायचे आपल्याला, 1 शतक. 5 मध्ये 1 मिसळला किती झाले, 6. आणि हे 45. 645 उत्तर किती येणार आहे आपलं, 645. 100 हे कशामध्ये मिसळले, डायरेक्ट ह्या शतकामध्ये मिसळले. डायरेक्ट ह्या 5 मध्ये मिसळले, कारण की 5 शतकाच्या जागेवर आहे. तर पुढचं गणित आहे आपलं 766 बरोबर 766 अधिक
डबा. आता 766 बरोबर 766 अधिक डबा. डबा म्हणजे याच्यामध्ये किती मिसळले, 766 उत्तर येईल. इथं पण 766 आहे, मग इथं पण 766 आहे. कशाला काय मिसळायचं, काहीच नाही मिसळायचं, 0 मिसळायचं, झालं उत्तर. 766 बरोबर 766 अधिक 0 झालं. आता पुढचं गणित बघा. 766 बरोबर 7 हे झाले 7 दशक अधिक 7 दशक अधिक 5000. आता इथं डबा घ्यावा लागते बघा. 7 दशक म्हणजे 70, 7 दशक म्हणजे 70. 5000, 5000 म्हणजे एकक दशक शतक हजार, 5000. याची केली बेरीज. 0 7 7 14. 14 कसं लिहिले, इथं 1 आणि इथं 4. 1 ला 1 आणि 5. 5140. उत्तर किती आलं आपलं, 5140. आता पुढचं काय, 37 पेक्षा 13 ने मोठी संख्या कोणती. 37 पेक्षा 13 ने मोठी. 13 ने मोठी म्हणजे 37च्या पुढं 13 घरं. 37च्या पुढं 13 घरं. ते पुढं म्हणलं की बेरीज येते बघा. 37च्या पुढं 13 घरं. पुढं म्हणलं की काय ते बेरीज येते. आता 37 अधिक 13. 7 मध्ये 3 मिसळले, 7 8 9 10. 10 इथं 1 लिहिला, इथं 0 लिहिले. 3 मध्ये 1 मिसळला 4. 4 मध्ये 1 मिसळला 5. 50. 37 अधिक 13 बरोबर किती झाले, 50 झाले.